हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मला वाटलं काल मी वाचलेली एक बातमी आपल्याशी शेअर करावी. ही बातमी आपल्याला काय दाखवतीये, काय सांगतीये? एज इज ओनली ए नंबर. कुठल्याही वयात आपण मनात आणलं की काही करू शकतो. नुकतंच ताराचंद अग्रवाल जयपूरचे, वय वर्ष 71, CA झाले. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुठलाही क्लास न लावता. आता त्यांच्याबद्दल थोडस सांगते. त्यांचं सध्या वय आहे 71. ते 2014 मध्ये 40 वर्ष बँकेत सर्व्हिस करून असिस्टंट मॅनेजर म्हणून रिटायर झाले. आयुष्य आपल्या सर्वांसारखं चालू होतं. नंतर कोरोना आलं. कोरोनाचे काळात 40 वर्ष त्यांच्या बरोबर त्यांची पार्टनर म्हणून राहिलेली त्यांची सौभाग्यवती ह्यांचं निधन झालं. ते जरा प्रत्येकाला वाटते ना, दुःखी झाले. मग ते काय केलं, ते जरा स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माकडे वळले. ते भगवद्गीतेचा अभ्यास करायला चालू केलं. आणि हे करत असताना त्यांना वाटलं, श्रीकृष्ण कसा अर्जुनाला सांगतो तसं कुठलंही काम आपण करू शकतो मनात आणलं तर. त्यांचा मुलगा CA होताच. नात पण CA चा अभ्यास करत होती. म्हणताना त्यांचे नातीनं म्हटलं, आजोबा माझ्या बरोबर CA करा की तुम्ही पण. मग ते 2021 मध्ये CA करण्यासाठी आपलं नाव रेजिस्टर्ड केलं आणि ठरवलं, हो मी CA करणार. हे बघा, वय वर्ष 71. दिवसाला 9-10 तास अभ्यास करायचे आणि 4 तास अखंड लिखाण करायचे. का म्हणजे लिखाणाची सवय सुटलेली होती. आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचे. कुठलाही क्लास लावला नाही, काही नाही. ICICAचं काय स्टडी मटेरियल येते तेवढं वापरलं. आणि त्यांचे नाती बरोबर, नात पण त्यांची CA करतीये, ती त्यांच्या अभ्यासात पार्टनर बनली. तसं आजोबा आणि नात दोघंही एकत्र बसून अभ्यास करायला लागले. काही डिफिकल्टी आले की दोघंही एकमेकांशी बोलून तर क्लिअर करून घ्यायला लागले. आणि असा अभ्यास करून आता नुकतंच ते 2025 मध्ये CA झाले. हे आपले सर्वांना एक इन्स्पिरेशन आहे. आपण म्हणतो आता काय करायचं, रिटायर झाला आता किती वर्ष मी करणार. त्याने असा विचार केला नाही. ते आता मी 71चा आहे, 71. आता मी CA करून काय करणार. नाही, मला करायचं आहे ना, वेळ योग्य प्रमाणे घालवायचा आहे. म्हणताना ते ठरवलं आणि झाले. आणि आपण 30-31 वर्षाची मुलं कित्येक वेळेला मला म्हणतात, मॅडम वय 31 झालं, 32 झालं, आता काही नवीन शिकायला नको वाटते हो. नोकरी लागेना, काही कळेना, काय करायचं कळेना. बघा बाळांनो, मग आपण अशा वेळी ताराचंद अग्रवाल ह्यांचे सारखले माणसांकडे बघा.
एवढ्या लेट एजला सुद्धा ते करू शकतात. तुम्ही तरी यंग आहात. तुमचं वय आहे 25 असेल, 30 असेल, 32 असेल. आणि आतापर्यंत झालं नाही म्हणजे आता होणार नाही असं आहे का? नाहीये. आतापर्यंत तुम्ही केला नाही तरी आता तुम्ही करू शकता. हे तुम्हाला विश्वास पाहिजे का? आता मी व्यवस्थित अभ्यास करतो, ह्याच्या पुढे मी व्यवस्थित करतो, मी कॉन्सन्ट्रेशन न करतो. हा जरासा विचार करा ना. अहो, वेळ कधी निघून गेलेली नसते, लक्षात ठेवा. वेळ कधीच निघून जात नाहीये. वेळ आपल्या हातात आहे. आपण कधी पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो. पण जनरली आपल्याला काय होते माहितीये का? एस्पेशली यंगस्टर्सना सांगते मी, एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह असते. आपल्याला तुम्हाला कोणी ओके 2 तास मोबाईल बघ म्हटला, अगदी मजेत तुम्ही बघत बसाल. कुठलाही नको ते हॅबिट्स करा म्हणून सांगितलं, अगदी आनंदानं करू शकता. हे तुम्हाला कोणी बसून अभ्यास कर म्हटलं, काम कर म्हटलं, किंवा एक्सरसाइज कर म्हटलं की तुम्हाला नको वाटते का? एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तरी, फॉर एक्झाम्पल अभ्यास करणं, काम करणं, रोज कामाला जायलाही नको वाटत असते कितीतरी लोकांना. शाळेला जाणं नको वाटते, त्यांना वाटते शाळेला जाणं म्हणजे जेलला जाणं. हे तुम्हाला नको वाटलं तरी ह्याच्यामुळे तुमचं चांगलं होणार हे लक्षात ठेवा. आणि ज्या गोष्टींचं तुम्हाला मजा मिळतीये, मोबाईल बघत बसायला मजा येतेय, काही नको तर करत बसायला मजा येतेय, हेतनं आपलं चांगलं होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला काही करायचं असलं की मनानं नक्की ठरवा, येस आय कॅन डू इट. आणि किती अडचणी येऊ देत, काही प्रॉब्लेम्स येऊ देत, काही चॅलेंजेस येऊ देत, त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. आता ताराचंदजींना पण काय झालं माहितीये का? परीक्षेच्या 1-2 महिने आधी फ्रोझन शोल्डर झाले. फ्रोझन शोल्डर म्हणजे तुम्हाला माहित आहे, खांदे अतिशय दुखतात, हलवता सुद्धा येत नाही. पण त्यांची जिद्द एवढी होती, ते काही त्याला घाबरले नाही. त्यामुळे फोकस करा, चिकाटी ठेवा. वय काही असू दे, 22 असू देत, 25 असू देत, 30 असेल, 32 असेल, 35 असेल, इव्हन 60-70चे सुद्धा असेल. तुम्हाला काही करायचं आहे ना, ताबडतोब चालू करा. आणि बाकी कोण काही म्हणते ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला आवडते ना करायला, लगेच कामाला लागा. आणि का नाही, आपण कामाला लागलो का नाही, आपल्याला मदत करणारे, आपल्याला हेल्प करणारे लोक सुद्धा भरपूर सापडतात. ते तुमच्यापेक्षा छोटे असतील, तुमचे एवढे असतील, तुमच्यापेक्षा मोठे असतील, कोणी असतील. हे जगात एवढी माणसं आहेत आपल्याला मदत करणारी. आपण करायला लागलो, पण आपण करायला पाऊल पुढे टाकायला पाहिजे, मग ते सगळे आपले मदत करत असतात. त्यामुळे कुठलंही काम करायला नाही, मला शक्य नाही, मला हे जमत नाही, माझं वय झालं किंवा मी लहान आहे, नाही. तुम्ही लहान असा मोठे असा, तुम्ही मनानं ठरवले ना, तुमचं मन म्हटलं तू करू शकतोस, लगेच करायला लागा. मग कुठेही इकडे तिकडे बघू नका. बाहेर कोणी काही म्हणेल तुम्हाला काही बिलकुल लक्ष देऊ नका. सगळं लक्ष स्वतःकडे बघा. आपण काय करतो, लोकांकडे बघतो, हा तो करतो, तो असं करतो, आपल्याला लोकांचं दिसते, स्वतःचं आपल्याला काही दिसत नाही. चांगलं असू देत, वाईट असू देत, काही. त्यामुळे स्वतःकडे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे तर करा. आपले बाजूला आपल्या अवतीभोवती असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत.
तुमचे तुम्ही मनाला सांगा. ओके, ताराचंद अग्रवालांनी 71 इयर्सला केले, मग मी तरी आय एम ओनली 30 इयर्स. मग मी काय करू शकणार नाही? विचारा ना स्वतःला आणि कामाला लागा. तुमचं ओपिनियन ताबडतोब मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.